विसरत चाललोय आपण आता आपल्यामधील माणुसकी, विसरत चाललोय आपण आता आपल्यातील आपलेपण. कोणीच कुणाचं नाही असं वाटू लागलंय. ना कुणास स्वतःची काळजी, ना कुणास इतरांची काळजी. जो तो फक्त जगतो आहे जीवन मिळाले म्हणून. मग जगायचंच असेल तर का नाही जगावं ताठ मानेनं. सारं काही व्यवहारी झालंय. रक्तरंजित इतिहास विसरतोय आपण. टीव्ही मधल्या जगात गुंतलोय आपण. मोबाईल मधल्या जगात गुरफटलो गेलोय आपण. कधी कळेल का हो आपणास? आहेत काही अशी माणसं की ज्यांच्या असण्यामुळं आपण शांतपणे झोपू शकतो, सुरक्षितपणे जगू शकतो. पण विचार कोण करतोय? जो तो आपल्यासाठीच जगतोय, जो तो आपल्यासाठीच जगतोय. आमच्या मंडळाचे आधारस्तंभ माननीय नगरसेवक डॉक्टर संदीप विलास नेजदार, माननीय डॉक्टर शैलेश सावंत, माननीय कमलाकर चंदर नेजदार. आम्ही विश्वशांती मित्रमंडळ गणेश उत्सवानिमित्त सादर करीत आहोत एका योद्ध्याची कहाणी. शहीद जवान दिगंबर संदेशराव उल्पे. यार दिगंबर. हा सर. अरे आपल्या देशासाठी या बॉर्डरवर आपण दिवस रात्र उभे असतो, न थकता न कंटाळता. थकाला म्हणून काही होतच नाही ना रे आपल्याला. सर अहो आपण जवान आहोत, कंटाळून कसं चालेल आपल्याला. येस. आणि आपणच जर कंटाळलो तर माझ्या भारत मातेचं रक्षण कोण करणार? यू आर राईट दिगंबर, यू आर राईट. म्हणूनच तर आपण यार आहोत, दोस्त आहोत. अरे या रात्रीच्या शांत वेळेत आपण ड्युटीवर असताना अनेक विचार डोळ्यांपुढे सतत येत असतात. पण काय सर? अहो सर आपली ड्युटीच आहे ती. सर तुम्हाला ठाऊक आहे, लहानपणापासून माझं एक स्वप्न होतं. कुठलं? मोठं व्हायचं आणि सैन्यात भरती व्हायचं आणि आपल्या भारत मातेचं रक्षण करायचं, तिची सेवा करायची. एवढं एक आणि एकच स्वप्न होतं, म्हणून मी सैन्यात आलो सर. हा ना दिगंबर. अरे प्रत्येक माणसाचं काही ना काहीतरी स्वप्न असतं, एक उद्दिष्ट असतं. पण खरोखरच आपण भाग्यवान आहोत यार. आपण आपल्या भारत मातेचं रक्षण करतोय. केवढं फिलिंग आहे, मस्त, खूप छान वाटतं यार. येस सर. सर आता थोड्याच वेळानं साऱ्या भारत मातेच्या कुशीत निवांत पहुडलेले सारे माझे देशबांधव स्वातंत्र्य दिनाचा उत्सव अगदी उत्साहानं साजरा करतील, नाही? आणि सर ते तिथं जरी स्वातंत्र्य दिन साजरा करत असतील ना, तरी इथं आपलं मन कसं अगदी भरून येतं, नाही? म्हणजे एक इट्स अ प्राऊड फिलिंग सर. आणि सर माझ्या या भारत मातेच्या रक्षणासाठी कितीतरी जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. खरोखर त्यांचं ते हौतात्म्य आज आपण नक्कीच आठवायला पाहिजे, त्यांना आदरांजली वाहायला पाहिजे सर. यू आर राईट दिगंबर. खरं सांगू, आज 14 ऑगस्ट आपल्या शेजारच्या राष्ट्राचा स्वातंत्र्य दिन. आणि उद्या रे 15 ऑगस्ट आपल्या भारत मातेचा स्वातंत्र्याचा दिवस. येस सर. सर सर वेट सर. सर व्हॉटएव्हर. बायनॉक्युलर जरा त्या दिशेला घ्या. ते पहा सर. सर तिथं मला काहीतरी वेगळीच चाहूल दिसतेय. सर 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 मायन्युटली बघा, तिथं काही ना काहीतरी लुकलुकताना दिसतंय सर. येस येस येस. सर प्लीज चेक करा. दिगंबर यू आर राईट. दिगंबर यू आर राईट. सर तुम्ही हेडक्वार्टरला अलर्ट करा. यस. बी अलर्ट. चार्ली सेक्शन 15. चार्ली सेक्शन 15 पे कोई हलचल दिखाई दे रही है. सर त्यांना सांगा की 2-3 माणसं आहेत म्हणून. हाँ, चार्ली 2 आदमी दिखाई दे रहे हैं. Alpha calling to Charlie. Be alert, and if you think it is a danger, just go ahead. Kill them. Over. Yes sir. Yes. दुर्योधन, महादेव, अभिजीत, be alert. Fire!
सर, दो थे, मर गए. शाबाश दिगंबर, आई एम प्राउड ऑफ यू. थैंक यू वेरी मच सर. चार्ली चार्ली चार्ली, सर सर, रंगराव हियर. दो अतिर के पाउडर के अंदर घुसने की कोशिश कर रहे थे और दोनों को हमने मार दिया. वेरी गुड बॉयज, वेरी गुड बॉयज. जय हिंद. 14 ऑगस्ट पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या रात्री आणि भारत मातेच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व रात्री 2 पाकिस्तानी अतिरेकी घुसखोरी करताना मारण्यात आले. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या दिगंबर उल्पे व मराठा बटालियनचे अभिनंदन करण्यात आले. 15 ऑगस्ट सन 2000 सारा भारत देश भारत मातेच्या स्वातंत्र्य दिनाकरिता सज्ज झाला होता. संपूर्ण देशामध्ये एकीकडे स्वातंत्र्याचा उत्सव सुरू होता. स्वातंत्र्यवीरांचे, शहीदांचे आणि साऱ्या सैनिकांचे अभिनंदन करण्यात, त्यांचे ऋण समजण्यात देश गुंतलेला होता. संपूर्ण दिवसभर एक आनंदोत्सव साजरा होत होता. आणि त्याच दिवशी, त्याच रात्रीच्या ड्युटीवर पुन्हा याच 16th मराठा बटालियनच्या जवानांची ड्युटी सुरू झाली. दिगंबर, यार अरे आज किती अभिमान वाटतोय नाही आपल्याला. हो सर. पण सर, आजच माझ्या बदलीची ऑर्डर मिळाली मला. काय सांगतोयस? ओह शिट. एनीवे, नो प्रॉब्लम. आखिर एक जवान की ड्यूटी होती है देश की रक्षा करना. अरे हो, काय मी सर? बोलण्याच्या नादात सांगायचं विसरलो यार. अरे तुमची सगळ्यांची पत्र आली आहेत माझ्याकडं. सर. येस, टेक इट आणि बघ तूही घे आणि व्हॉट्सअप. येस सर. सारेच जवान आपापल्या माणसांच्या, आपापल्या नात्यांच्या आठवणीत गुंग झाले होते. कुणाला कुणाच्या मैत्रीची आठवण, कुणाला कुणाच्या बहिणीची आठवण, भावाची आठवण, तर कुणी गुंग होते पत्नीच्या आठवणीच्या विरहात. पण इकडे दिगंबर गुंग होता आपल्या आईच्या व्याकुळ हाकेच्या आवाजात. संदेशे आते हैं हमें तड़पाते हैं, कुछ चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है. बाळ दिगू, अरे गणपती येतील आता. या गणपतीला येशील ना रे तू? सारे जण तुझी खूप आठवण काढतो रे आम्ही. बाळ दिगू, कधी येणार आहेस रे तू? कधी येणार तू? आई, येतो ग. मी लवकरच परत येणार आहे. लवकरच. प्रकाश दादाला, जयश्री ताईला, काका काकीना, माझ्या सगळ्या बालमित्रांना माझा नमस्कार सांग. अगं डोळे पुस आई. अगं आई, अगं येताना तुझ्याकरिता एक छानसा स्वेटर घेऊन येणार आहे मी आई. मग तुला अजिबात थंडी वाजणार नाही.
तू जसं मला लहानपणी तुझ्या मायेची ऊब देत होतीस ना, तसं आता मी माझ्या आईला माझ्या मायेची ऊब देणार. आई, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे ग. माझा प्रत्येक क्षण तुझ्या आठवणीशिवाय जात नाही आहे. के काजल से किया जो वादा था वो निभाऊंगा. सारेच जवान आपल्या लोकांच्या आठवणीवरच जगत असतात. फक्त आण असते ती भारत मातेच्या रक्षणाची, संरक्षणाच्या जबाबदारीची. 2 घुसखोरांना मारल्याने दुश्मन डिवचला होता. बदला घेण्याचा उद्देश ठेवून संधीची वाट पाहत होता. राजा पोस्टच्या गस्तीवर जवान अगदी तत्पर असतात, पण बेरका दुश्मन संधीवर डोळा ठेवून असतो. 25 ऑगस्ट सन 2000चा सूर्य उगवण्याच्या तयारीस लागला होता. पण उगवणाऱ्या सूर्याला देखील याचा मागमूज नव्हता की काहीतरी विचित्र घडणार आहे. नियतीच्या मनातील काही गोष्टी फक्त नियतीलाच ठाऊक असतात असं म्हणतात. दिगंबर, सर, अरे तू आता सुट्टीला जाणार ना? आणि तुझी बदलीची ऑर्डर पण मिळाली तुला. यार, कधी भेटणार आहे आपण? तुझ्यासारखा मित्र दूर जाताना खूप खूप वाईट वाटते. अंतकरण फार जड झालं यार. सर, माझी सुद्धा तुमच्यापेक्षा काही फारशी वेगळी परिस्थिती नाहीये. सर, माझ्यापेक्षा तुम्ही थोडे मोठे असूनही मला तुमच्यात माझ्या मोठ्या भावाची छाया दिसते. दिगंबर, मी कसा विसरीन सर तुम्हाला? सर, मी कुठेही असलो ना तरी या भारत मातेच्या भूमीतच असणार आहे. माझ्या जवान मित्रांना मी कसा विसरेन सर? सर, तुम्ही तर जाणताच, जवान दिलेलं वचन कधीही विसरत नाहीत सर. जवान हे नेहमीच जवान राहतात. दिगंबर, दिगंबर, अरे दिगंबर, काय झालं? सर, त्याला सोडू नका. Oh, yes. दिगंबर, तू घाबरू नको. चार्ली, अपना एक जवान शहीद हो गया सर. यस सर. दिगंबर संदेश उल्पे 16 मराठा बटालियन का जवान है सर. दिगंबर. आपण प्रकाश उल्पेच काय? होय, मी प्रकाशच. तार आली आहे आपली. तार कसली तार? होय. संदीप, काय अरे हे काय झाले प्रकाश? काय लिहिले रे यात? अरे संदीप, दिगू, अरे दिगंबरला काय झालं? काय लिहिले यात? संदीप, काय लिहिले यात? प्रकाश, अरे धीर धर. अरे तू असा कोलमडलास तर आईला, जयश्री ताईला कोण सांभाळणार? अरे कोण सांगणार आईला? उठ प्रकाश, उठ. होय, आपला दिगू, अरे दिगंबर शहीद झाला आहे. काय? दिगंबर? लुका छुपी बहुत हुई, सामने आ जाना. कहाँ ढूंढा तुझे, थक गई है अब तेरी माँ. आजा सांझ हुई, मुझे तेरी फिक्र आ गई. देख मेरी नजर आ जाना. दिगू, उठणार रे. अरे प्रकाश, उठवणार रे. तू तरी याला उठव. दिगू, उठ रे. दिगू, उठणार रे. माझ्या पत्राचं उत्तर दिलं नाहीस दिगू. उठणार रे.
आईला भेटायला येणार होतास ना रे दिगो. दिगो माझ्या बाळा उठणार आहे दिगो. दिगो माझा बाळ उठणार आहे, उठणार. कोणीतरी सांगा, कोणीतरी उठवायला, उठवा नाही ना माझ्या बाळाला मला परत द्या. माझा दिगो मला परत द्या. दिगू, अरे उठ ना रे दिगू. दिगू उठ ना रे. रक्षाबंधन होतं, आता मी तुझ्या हातावर राखी कशी बांधू रे दिगू. उठ ना रे दिगू. अरे कोणी उठवा त्याला. उठ रे दिगू, उठ. उठणार दिगंबर. वंदे एहसास थोडा भारत मातेच्या रक्षणार्थ जवानांनी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. आणि आज प्रत्येक जवान प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत आहे. अशा या सर्व सैनिकांना आमचा मानाचा मुजरा. आपल्या देशसेवेमध्ये आपल्या सर्वांचाच प्रामाणिक सहभाग असावा, तरच आपला भारत देश एक महासत्ता बनेल. संपूर्ण देशात व विश्वात शांती प्राप्त होईल अशी प्रार्थना करूया व त्या सर्व शहीदांना नतमस्तक होऊया. जय हिंद. भारत माता की जय. सस्य श्यामला मातरम वंदे